नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आन्सर रायटिंग वर्कशॉपला सुरू करतोय. ज्या परीक्षेच्या तयारीला तुम्ही सुरुवात केली आहे ती 2025 पासून म्हणजे या वर्षापासून डिस्क्रिप्टिव्ह होते हे तुम्हाला सगळ्यांना आता माहिती आहे. तर या डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय, म्हणजे आपण अभ्यास करू, पुस्तकं वाचू, ऑप्शनल्स करू, न्यूजपेपर्स वाचू, खूप सारं ज्ञान मिळवू, हे सगळं करू आपण. पण सगळ्यात महत्वाचं काय असतं ते म्हणजे आन्सर रायटिंग. की तुम्ही मिळवलेलं ज्ञान, तुम्ही वाचलेली सगळी पुस्तकं, त्याच्या सगळ्यांचं विश्लेषण करून तुम्हाला तो विचार पेपरवरती कसा मांडता येतो याच्याच भोवती ही परीक्षा फिरत असते. म्हणजे सुरू करण्याच्या आधीच आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की आपण किती हुशार आहोत, आपल्याला किती चांगलं बोलता येतं. यापेक्षा जास्त प्रभावी काय असलं पाहिजे की आपल्याला किती चांगलं लिहिता येतं. कारण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये लिहिल्याशिवाय, कारण तो लिहिणं हा आरसा असणार आहे ज्याच्या आधारावरती एखादा एक्झामिनर तुम्ही कसे आहात हे जज करणार आहे. आणि मग लिहित असताना काय प्रॉब्लेम झालेला आहे, म्हणजे आपण ज्ञानदीप अकॅडमी मध्ये वर्कशॉप लेवलला हे घेतो की आन्सर रायटिंग करायला सुरुवात करण्याआधी किंवा बॅच सुरू झाल्यानंतर लगेच आपण हे वर्कशॉप घेतो. त्याचं एक कारण आहे की मला असं वाटतं की आन्सर रायटिंग शिकण्यापेक्षा अशा खूप गोष्टी आहेत की ज्या आपल्याला शिकलेल्या विसरायचे परत. म्हणजे तुम्ही शाळेमध्ये आन्सर रायटिंग केली असेल, पुढे जाऊन कॉलेजमध्ये आन्सर रायटिंग केली असेल, तर तिथं ज्या काही गोष्टी आपण शिकलोय त्या आधी विसराव्या लागतील. कारण आपण बऱ्याच चुकीच्या पद्धतीने लिहायचं आपल्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकलो. दुसरी गोष्ट, शाळेमध्ये कॉलेजमध्ये कसं होतं की काहीही लिहिलं तरी चालायचं. म्हणजे काय, तुम्ही ग्रॅज्युएशनचे तुमच्या पेपरचं एक्झाम्पल बघितलं असेल की एकच पॉइंट रिपीट लिहिला खूप वेळा तरी चालायचं, राईट. प्रश्नाशी विसंगत असलेलं काही त्याच्यामध्ये मुद्दे तुम्ही लिहिले तरी चालायचं, राईट. म्हणजे अक्षरशः एखाद्या पिक्चरची स्टोरी लिहिली तुम्ही तरी पण चालायचं. म्हणजे विद्यापीठांच्या परीक्षेमध्ये, कॉलेजमध्ये, शाळेमध्ये आपला हेतू लिहिण्यामागचा काय असायचा की मला सप्लिमेंट कशा जोडायच्या. सप्लिमेंट जोडणारा म्हणजे खूप शहाणा किंवा खूप हुशार. पेपर किती लिहितोय, किती भरतोय याला खूप जास्त महत्व असायचं. पण जी परीक्षा आता आपण देणार आहोत त्या परीक्षेमध्ये मोजकच लिहायचंय, मोजून मापून तोलून लिहायचंय. कारण तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्हाला 150 शब्द, 250 शब्द याच्यामध्ये उत्तर लिहायचे. आता काय होतं ना की बऱ्याच जणांना आपल्याला सवय काय असते ना, आपल्याला मुद्देसूद बोलताच येत नाही. आता मुद्देसूद बोलता येत नसेल तर मुद्देसूद मांडता पण येणार नाही, लिहिता पण येणार नाही, बरोबर ना. जे काही विचार आपल्या डोक्यामध्ये आहेत ते जर आपल्याला मुद्देसूद एकदम सिक्वेन्स वाईज स्पष्टपणे मांडता येत नसतील बोलताना, तर लिहिणार कुठून आपण. म्हणजे गोंधळ इथंच आहे. तो विचारामध्ये पण स्पष्ट होतो आणि मग तो लिखाणामध्ये पण स्पष्ट होणार आहे. पण ते काही या परीक्षेमध्ये चालत नाही. मग या परीक्षेचा पाया ज्याला आपण म्हणूया, फाउंडेशन आहे, ते आहे आन्सर रायटिंग. आणि म्हणून आपण प्रत्येक बॅच सुरू झाल्यानंतर वर्कशॉप घेतो, ते म्हणजे आन्सर रायटिंग वर्कशॉप. आणि या आन्सर रायटिंग वर्कशॉपला आज आपण सुरुवात करतोय. तुम्ही बघत असाल काय लिहिलं मी, द आर्ट ऑफ आन्सर रायटिंग. मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरलाय, द आर्ट ऑफ आन्सर रायटिंग. आपण त्याला आर्ट असं काय म्हणतोय, कला किंवा असं काय म्हणतोय, कारण कुठलीही कला अवगत करता येते, शिकता येते. बघा, लहानपणी आपण बोलायला शिकलो, चालायला शिकलो, हळूहळू तुम्ही वाचायला शिकला. हे सगळं कसं झालं, एकदमच एका दिवसामध्ये सगळं करता आलं का? म्हणजे तुम्ही बघितलं, कुणीतरी जन्मला आणि लगेच बोलायला लागला स्पष्टपणे, किंवा कुणीतरी जन्माला आलं आणि लगेच चालायला लागला. मग बोलत असताना वेडेवाकडे शब्द बोलायला लागतो, काही अक्षर बोलायला लागतो, मग एक शब्द बोलायला लागतो, शब्दांमधनं आपण वाक्य बनवायला शिकतो. चालायला शिकत असताना पहिल्यांदा आपण रांगणार आहोत, पडणार आहोत, मग उभं राहणार आहोत, मग हळूहळू एक एक पाऊल टाकणार आहोत. म्हणजे हे सगळं शिकायला तुम्हाला काही कालावधी लागला.
आणि आन्सर रायटिंग शिकण्याचा कालावधी आपला आजपासून सुरू होतोय आणि ती कला आहे असं गृहीत धरून आपण शिकायचं आहे. ती एक आर्ट आहे, ती आर्ट आपल्याला जमणार आहे, आपण ती करू शकणार आहोत. ओके, म्हणून मी खूप जाणीवपूर्वक शब्द वापरतो इथे, द आर्ट ऑफ आन्सर रायटिंग. ही कला आहे जी आपल्याला काही आता पुढे दिवसांमध्ये शिकणार आहे. तर मी आन्सर रायटिंगची सगळी एबीसीडी तुम्हाला सांगणार आहे. काय करायचंय, काय नाही करायचंय, आन्सर्स कसे लिहायचे असतात, त्याचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, इंट्रोडक्शन म्हणजे काय असतं, बॉडी म्हणजे काय, कन्क्लुजन म्हणजे काय, प्रेझेंटेशन कसं करायचं असतं, एकदम छोटे छोटे बारकावे आपण या आन्सर रायटिंग वर्कशॉपमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर आजचं पहिलंच लेक्चर आहे आपलं, त्यामुळे आज आपण फक्त सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला आपल्याला काय शिकायचं की आन्सर रायटिंग वर्कशॉप कशासाठी आणि आपण सुरुवात कुठून करायची, वेअर डू वी स्टार्ट, बरोबर, सुरुवात कुठे करायची, किंवा आन्सर रायटिंगची सुरुवातच का करायची मुळात. ओके, आता सगळ्यात महत्वाचं काय लक्षात ठेवलं पाहिजे की जसं मी ऑलरेडी सांगितलं की आन्सर रायटिंग ही कला आहे. आता मी मुद्दाम ही पीपीटी इंग्लिशमध्ये ठेवली का इफेक्टिव्ह जास्त होण्यासाठी, आपण बोलणार मराठीमध्ये आहोत. मी काय म्हणतो की आन्सर रायटिंग किंवा उत्तर लेखन ही एक कला आहे जी आपल्याला ओव्हर द पिरियड ऑफ टाइम शिकायची आहे. म्हणजे त्या उत्तर लेखनाबद्दलची स्पष्टता मी तुम्हाला पुढच्या 10 ते 15 लेक्चर्स मध्ये देणार आहे आणि तिथपासून पुढे एक वर्षभरामध्ये ती आपल्याला बिल्ड करत जायची. बघा, आन्सर रायटिंग करत असताना मग आपल्याला तुम्ही म्हणाल की सर आमच्याकडे कंटेंट नाहीये, आम्ही कुठले लेक्चरच केले नाहीयेत, मग आम्ही काय लिहिणार. आपण लिहिणार नाहीये इथे, तुम्ही लिहायचं कसं, काय करायचं आणि काय नाही करायचं हे आपल्याला शिकायचं आहे. राईट, तर हे आपण हळूहळू एक आर्ट म्हणून डेव्हलप करणार आहोत की आन्सर रायटिंगची आर्ट कशी आहे. पण कुठलीही गोष्ट शिकत असताना काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात. तुम्ही लहान असताना केजी मध्ये गेला, मग पहिलीमध्ये आलात, म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती शिकवणारं तुम्हाला कोणीतरी होतं. घरामध्ये पण आजी आजोबा आई वडील आपल्याला काहीतरी शिकवत असतात. म्हणजे काय थोडक्यात, तर कुठलीही कला शिकत असताना किंवा आयुष्यात काही शिकत असताना काय महत्वाचं असतं तर गाईड आणि गायडन्स. पण आन्सर रायटिंग शिकत असताना सुद्धा या विशिष्ट स्पर्धा परीक्षांच्या मध्ये आपल्याला गायडन्स खूप जास्त महत्वाचं आहे. गायडन्स मिळाल्यानंतर काय महत्वाचं की अरे आपण एफर्ट्स घेतले पाहिजेत ना, आपण आपल्या लेवलवरती पण स्वतः काही प्रयत्न केले पाहिजेत, आपले प्रयत्न कमी नाही पडले पाहिजेत. आणि प्रयत्न केल्यानंतर आपल्याला पुढे काय करावं लागत राहणार आहे, रेग्युलर प्रॅक्टिस करत राहायची आहे. आपल्याला उत्तर लेखनाचा सराव कंटिन्युअसली पुढे करत राहायचा आहे. म्हणजे कुणीतरी गाईड हवाय, आपल्याला गायडन्स हवाय उत्तर लेखनावरती, आपला त्याच्यानंतर प्रयत्न करत राहायचं, सतत पुढे बिल्ड करत राहायचंय आणि सतत त्याचा सराव किंवा प्रॅक्टिस करत राहायचे. ही त्रिसूत्री आहे आपल्याला पुढे आन्सर रायटिंग शिकण्यासाठी सतत गायडन्स घेत राहायचंय. राईट, तुम्ही समर्पणच्या माध्यमातून, समर्पण हा आपला आन्सर रायटिंग प्रोग्राम असतो, डेडिकेटेड आन्सर रायटिंग प्रोग्राम जो पुढे चालू होतो, हा समर्पणचा पाया आहे. राईट, या समर्पण प्रोग्राम मध्ये तुम्हाला कंटिन्युअसली गायडन्स मिळत असतं. प्रत्येक सब्जेक्ट मधल्या प्रत्येक क्वेश्चनचं प्रत्येक आन्सर कसं लिहायचंय, काय करायचंय, हा गायडन्स तुम्हाला मिळणार आहे. राईट, तुम्ही टेस्ट सिरीजच्या माध्यमातून वगैरे एफर्ट्स घेणार आहे. राईट, तुम्ही टेस्ट खूप देणार आहे, आपण एवढं लिहून घेतो आणि तुमची प्रॅक्टिस सुद्धा ओव्हरऑल होत राहणार आहे. मग समर्पण मध्ये होणार आहे, तर टेस्ट मध्ये होणार आहे. तुम्ही वैयक्तिक तुमच्या लेवलला अजून काय प्रॅक्टिस कराल गोष्टी. म्हणजे जर आपल्याला आन्सर रायटिंग शिकायचं असेल तर या गोष्टी खूप जास्त गरजेच्या आहेत. ओके, ह्या आपल्याला कराव्या लागतील. त्याच्यानंतर आता युपीएससी एक्झाम मध्ये आणि आता बदललेल्या नवीन एमपीएससी एक्झाम मध्ये काय महत्वाचं आहे की ही जी मुख्य परीक्षा आहे, डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा जी असणार आहे 1750 मार्कांची आपली एमपीएससीतली आणि युपीएससीतली, त्यामध्ये जेवढा वेळ तुम्ही अभ्यासाला देता ना तेवढाच वेळ उत्तर लेखनाला देणं आता गरजेचं झालेलं आहे. कारण मी जसं म्हटलं की आपण फक्त हुशार असणं, राईट, खूप चांगलं बोलता येणं, याला परीक्षेला महत्व नाही. त्याच्या वरती किंवा त्या पॅरामीटरवरती तुम्हाला जज नाही करणार आहे. तुम्हाला जज कशावरती करणार आहेत की हाऊ इफेक्टिव्हली डू यू राईट, किती चांगल्या प्रकारे तुम्ही एखाद्या प्रश्नाच्या खाली मुद्दे मांडू शकता, विचार मांडू शकता, विश्लेषण करू शकता. आणि म्हणून या पूर्ण स्पर्धा परीक्षेच्या प्रवासामध्ये लिखाण
आन्सर रायटिंग हे सगळ्यात जास्त महत्वाचं असणार आहे. ओके. त्याच्यानंतर असं बरेच विद्यार्थी असतात की लिहिता येत नाही म्हणून डिस्क्वालिफाय झाले. खूप हुशार होते, शाळेमध्ये हुशार होते. तुम्ही बघाल आता आपल्याकडे एमपीएससीचा काही रेफरन्स नाहीये म्हणून मी उदाहरण युपीएससीची देतोय. IIT झालेले असतात लोक पण क्वालिफाय नाही केले युपीएससी. म्हणजे इथं कोण एकापेक्षा कमी हुशार आहे असा काही प्रश्नच नाही. प्रिलिम्स क्वालिफाय करता म्हणजे सगळे हुशार लोकच मेन्सला जातात. पण त्याच्यामध्ये मग कॉम्पिटिशन कसं आहे की कोण चांगलं प्रेझेंट करतो, कोण चांगलं लिहितो. अनेक असे विद्यार्थी असतात की ते डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम क्वालिफाय नाही करू शकत कारण लिहिण्याची कलाच अवगत केलेली नाहीये, लिहिण्यावरती भरच दिला नाहीये, कधी प्रॅक्टिसच केलेली नाहीये, फक्त अभ्यास करत गेले. तो अभ्यास मांडायचा कसा पेपरवरती, कारण परीक्षा त्याची आहे ना. तेच तुम्ही नाही केलं तर आपल्याला जो अपेक्षित निकाल आहे तो मिळू शकणार नाही. राईट. या सगळ्या गोष्टींचं उत्तर आपल्याकडे काय आहे तर आन्सर रायटिंग वर्कशॉप आणि समर्पण. प्रत्येक बॅचची सुरुवात इथनं होते. आन्सर रायटिंगचं वर्कशॉप होतं, मग समर्पण होतं. आज पहिलंच लेक्चर आहे त्यामुळे मी खूप बेसिक गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आणि हळूहळू आपण बिल्ड करत जाणार आहे याच्यावरती. बेसिक गोष्टी म्हणजे मी काय सांगणार आहे की बाबा काय नॉर्मली केलं पाहिजे आणि काय नॉर्मली नाही केलं पाहिजे, काय करायचं आणि काय नाही करायचं. आता तुम्हाला पुढच्या काही स्लाइड्स मध्ये मी युपीएससीच्या आन्सर शीटचे स्पेसिमन दाखवणार आहे, काही नमुने दाखवणार आहे. युपीएससीच्या आन्सर शीटचे का? कारण अजूनपर्यंत एमपीएससीच्या आन्सर शीटचे नमुने आपल्याला मिळालेले नाही. तुम्ही बघा 2022 मध्ये पहिल्यांदा डिक्लेअर केलं त्यांनी की डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम घेऊ. त्याच्यानंतर त्यांनी सिलेबस प्रकाशित केला. एमपीएससीने काय केलं? सिलेबस प्रकाशित केला. हा सिलेबस जो होता तो कशामध्ये प्रकाशित केला? इंग्लिशमध्ये. मागच्या महिन्यामध्ये त्यांनी परत मराठीमध्ये सिलेबस दिला. राईट. त्याच्यानंतर आता अलीकडं क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर कसं असणार आहे हे आपल्याला दिलं. आता याच्यामध्ये बघा सिलेबस असू द्यात, त्याच्यानंतर क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर असू द्यात, मार्किंग स्कीम असू द्यात, हे सगळंच्या सगळं एमपीएससीने युपीएससीचं कॉपी केलंय. सिलेबस सुद्धा युपीएससी पेक्षा काहीही वेगळा नाहीये. एखाद टक्का फक्त एखादा शब्द इकडे तिकडे केलेला आहे, बाकी सगळं सेम आहे. म्हणजे जीएसटी पेपर किती असणार, कसे असणार, किती मार्कांना असणार, एक प्रश्न किती मार्कांचा असणार, एका पेपरमध्ये किती प्रश्न असणार, हे सगळं जशाच तसं युपीएससीचं कॉपी केलंय. आणि म्हणून आन्सर शीट पण काही वेगळी त्यांची नसणार आहे. आता नॉर्मली बघा, आता मी बऱ्याचदा बघतो की आता म्हणजे एक उदाहरण सांगायचं झालं तर अनुभव नसतो म्हणून आपल्याला आन्सर शीट पण भरता येत नाही. आपण खूप अभ्यास केला छान वगैरे आणि पहिल्यांदाच परीक्षेला गेलो एखाद्या, पण काय होतं की आपण त्या परीक्षेमध्ये टेन्शन मध्ये असतो. पहिल्यांदा देतोय किंवा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा दिली तरी टेन्शन मध्ये असतो आणि त्या भीतीमध्ये किंवा अँझायटी मध्ये काय होतं आपल्याकडनं काहीतरी चुकतं लिहायचं कुठेतरी. एकदा काही चुकलं की आपण केलेल्या प्रयत्नावरती सगळं पाणी पडणार आहे, कारण काय त्याची ऍक्शन होईल त्याच्यावरती आपल्याला माहित नाही. म्हणून बिफोर हँड आपल्याला माहिती असलं पाहिजे की कुठे काय लिहायचंय. एक सिंपल नियम सांगतो, एमपीएससीच्या पण असू द्या, युपीएससीच्या पण असू द्या, आन्सर शीटवर तुमचं कुठेही नाव आलं नाही पाहिजे. युपीएससीच्या आणि एमपीएससीच्या आन्सर शीटवरती कुठेही तुमचं नाव आलं नाही पाहिजे. पहिल्या पानावरती त्यांनी सांगितलंय की तुमचा रोल नंबर काय असेल तो इथे लिहा आणि परीक्षेचं नाव काय आहे ते इथे लिहा. काय विचारले? रोल नंबर आणि परीक्षेचं नाव काय. कुठेही तुम्हाला इथं तुमचं नाव लिहायचं नाहीये. तुम्हाला वाटेल की असं का सांगते सर नाव नाही लिहायचं, आपल्याला सवय शाळेच्या पेपरमध्ये वगैरे आपण नाव लिहिली त्याच्यामध्ये, पण इथं नाव लिहिणं अलाउड नाहीये. काही इन्स्ट्रक्शन दिलेले त्यांनी बघा. आपण काय होतं की तिथे जरी गेलं की इन्स्ट्रक्शन वाचा म्हणून सांगितलेलं असतं, थोडा वेळ पण असतो सुरुवातीला आपल्याला, पण तरी पण आपल्याकडनं त्या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये होईल नाही होईल माहित नाही. मग आपल्याला आधीपासून माहित असलं पाहिजे की आपण जेव्हा प्रॅक्टिस करू तेव्हापासून माहिती असलं पाहिजे काय की तुमचा जो नाव आहे किंवा रोल नंबर आहे की तो आन्सर किंवा क्वेश्चन बुकलेट आहे त्याच्यावरती कुठंही लिहायचं नाहीये.
यांनी डोंट्स म्हणजे काय करायचं नाही हे सांगितलं इथं. ह्या गोष्टी करायच्या नाहीत. तर तुमचं नाव किंवा रोल नंबर हा क्वेश्चन कम आन्सर बुकलेट मध्ये लिहायचा. आता हा काय असतो क्वेश्चन कम आन्सर बुकलेट? आपल्या शाळेसारखं नाहीये इथं. क्वेश्चन कम आन्सर बुकलेट म्हणजे क्वेश्चन छापून दिलेला असणार आहे, त्याच्या खाली उत्तराला जागा दिलेली असणार आहे, तुम्ही उत्तर तिथंच लिहायचंय आणि त्या शीटमध्ये तुमचं कुठेही इतरत्र नाव किंवा रोल नंबर सुद्धा आला नाही पाहिजे, स्ट्रिक्टली. आणि मी हे सगळं सांगतो हे करायचं नाही, पण केलं तुम्ही म्हणला करणार सर आम्ही, काय काय करेल एमपीएससी, काय करेल एमपीएससी, काय करते मी दाखवतो तुम्हाला पुढे एक्झाम्पल. की कुठेही असं नाव रोल नंबर वगैरे तुम्ही लिहायचं नसतं. प्लस उत्तरांच्या शिवाय तुम्ही तुमच्या आन्सर बुकलेटमध्ये काहीही लिहायचं नसतं, एक शब्द नाही ना एक अक्षर. तसे स्पष्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत की तुम्ही तुमच्या आन्सर कम बुकलेटमध्ये प्रत्यक्ष उत्तर सोडून काहीही लिहायचं नसतं. मी काय म्हणतो, एक शब्द सोडा, एक अक्षर सुद्धा इकडं तिकडं लिहायचं नाही. तुम्ही जर पेन तुमच्या आन्सर बुकलेटला लावत असाल तो फक्त उत्तर लिहिण्यासाठीच असला पाहिजे, दुसरं काहीही लिहायला तुम्हाला अलाउड नाहीये. ओके. त्याच्यानंतर आता तो पेपरने छापला गेलाय का वगैरे हे सगळं बघा. ओके, हे काही महत्वाचं नाही आपल्याला. त्याच्यानंतर पुढे काही अजून महत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत की आता तुम्ही काय करू शकता, काय करू नका हे पण सांगितलं आणि काय करू शकता हे पण सांगितलंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की तुमचा रोल नंबर फक्त पहिल्या पानावरतीच आला पाहिजे. जिथं जागा दिली त्यांनी तिथंच फक्त तुमचा रोल नंबर आला पाहिजे, बाकी इतर कुठेही लिहायचा नाही. सगळ्यात कॉमन डाऊट असतो विद्यार्थ्यांचा की सर आम्ही कशाने लिहायचं, तर 3 नंबरचा पॉइंट दिलाय की त्यांनी सांगितलंय की सुस्पष्ट अक्षरांमध्ये इंकनी लिहा. इंक म्हणजे उत्तर लिहित असताना पेन्सिल वापरून चालणार नाही, पण तुम्ही पेन्सिलचा वापर फक्त स्केच करायला किंवा डायग्राम करायला करू शकता. बघा त्यांनी काय सांगितलंय, तुम्ही जी उत्तरं लिहाल ती इंक मध्ये लिहिली पाहिजे, म्हणजे पेनने लिहिली पाहिजे. पेन पण रंगीबेरंगी पेन नाही वापरायचे, ब्लॅक किंवा ब्लू पेन वापरायचा आहे. ओके, पेन्सिल कुठेही वापरायची नाहीये. पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पेन्सिल तिथं वापरू शकता, पण कशासाठी, फक्त ड्रॉइंग करायला, मॅप काढायला, स्केचेस करायला फक्त तिथं. ठीक आहे. जर एखादी गोष्ट कॅन्सल करायची असेल तर ती कशी कॅन्सल करायची याचा नमुना पुढे दाखवलेलाच आहे. ओके, ते नमुने आपण हळूहळू एक एक बघणार आहोत, हे स्पेसिमन बघणार आहोत. आता हे जे दिसतंय, मी 1 मिनिट ऑफ स्क्रीन जातोय, तुम्हाला हे नीट दिसलं पाहिजे. याच्यामध्ये बघा तुम्हाला हे जे पान दिसतंय हे आपल्या आन्सर पेपर असा असणार आहे की त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर त्यांनी ऑलरेडी लिहून दिलाय, क्वेश्चन त्यांनी ऑलरेडी प्रिंट करून दिलाय, किती शब्दांमध्ये लिहायचं आहे, किती मार्कांसाठी आहे, हे सगळं त्यांनी दिलंय. दोन्हीकडे बघा मार्जिन सोडलेले आहेत, इकडे पण मार्जिन आहे, इकडे पण मार्जिन आहे. मार्जिनच्या बाहेर त्यांनी स्पष्ट लिहिलंय आहे की उमेदवारांनी इथं काहीही लिहायचं नाही. म्हणजे ना या मार्जिन मध्ये तुम्ही काही लिहू शकता, ना या मार्जिन मध्ये तुम्ही काही लिहू शकता. जे काही लिहायचंय तुम्हाला ह्या मधल्या स्पेस मध्येच लिहायचं. खूप स्ट्रिक्टली की तुम्हाला मार्जिनच्या बाहेर काहीही लिहायला परवानगी नसते. जर तुम्हाला वाटलं की मला काही रफ वर्क करायचंय वगैरे, तर उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावरती असा एक पेज असतो, तिथे लिहिलंय स्पेस फॉर रफ वर्क. पहिली गोष्ट, आपल्याला जीएसच्या पेपरमध्ये काहीही रफ वर्क करावं लागत नाही. पण तरी पण तुम्हाला वाटलं की मला काही करायचंय वगैरे रफ वर्क, तर तो स्पेशल दिलेला पेज असतो, त्याच ठिकाणी फक्त रफ वर्क करायचं. इतरत्र परत लक्षात ठेवायचं की पेन उचलून पेपरला लावला तर तो फक्त आणि फक्त आन्सर लिहायलाच असला पाहिजे, दुसरं काहीच करायचं नाही. आता तुम्ही म्हणाल की सर दुसरं काहीच करायचं नाही म्हणजे नेमकं काय, तर जे आपण स्कूलमध्ये, जे आपण कॉलेजमध्ये केलं ते करायचं नाही. काय केलं आपण स्कूल कॉलेजमध्ये आणि विशेषतः स्पर्धा परीक्षेमध्ये आणि एमपीएससी युपीएससी मध्ये हे करूच नका असं म्हणून सांगितलंय. पहिली गोष्ट जी कॉमन आपण करतो बघा, लहानपणापासूनच आपल्याला सांगितलंय, काही पण नवीन घेतलं ना, आपण पुस्तक घेतलं चालू करतो असं,
हे ना, खूप जणांना सवय असते. आपल्याला स्पष्टपणे सांगितलंय व्हॉट नॉट टू डू, काय गोष्टी करायच्या नाहीत. हे ऑफिशियल वेबसाईट वरनं घेऊन मी दाखवतोय की मी मनाचे नाही बनवले. कोणत्याही प्रकारचं धार्मिक अक्षर, शब्द, वाक्य उत्तर पत्रिकेवरती लिहायचे नाहीत. 786 लिहिणं, हरे राम हरे कृष्ण लिहिलंय, कुणी ओम काढतंय, कुणी क्रॉस काढतंय, अशा गोष्टी अलाउड नसतात. म्हणजे चुकून सुद्धा, म्हणजे मी म्हणून म्हटलं ना की आपण जे एवढ्या दिवस करत आलोय ना, ते आधी विसरावं लागेल आपल्याला. आपल्या माइंडला सांगावं लागेल की आता हे करायचं नाहीये तुला. अशा प्रकारच्या कुठल्याही धार्मिक खानाखुना शब्द, लिखाण आपल्याला आपल्या उत्तरपत्रिकेवरती करायची परमिशन नसते. ऍट एनी कॉस्ट ती करायची नाही. ओके. आणि हे खूप स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, हे करू नका. आणि जर केलं तुम्ही तर त्याचा काय परिणाम होणार आहे हे तुमच्या लक्षात येईल पुढे. तर पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायची, की जर तुमची सवय असेल अशी की चित्र अक्षर काढलं, काय काढलं वगैरे, बिलकुल करायचं नाही. कुठं? पहिल्या पानावर. कारण आपल्याला सवयच असते सुरुवातीला देवाचं नाव घेऊन सुरू करू, त्याचा उलटा परिणाम होणार आहे काहीतरी. ओके. त्यामुळं अजिबात असलं कुठेही मार्किंग करायच्या नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, उत्तर पत्रिकेवरती कुठेही चुकून सुद्धा तुमचं नाव लिहायचं नाही. बघा, असल्या बाबतीमध्ये एमपीएससी युपीएससी खूप स्ट्रिक्ट असते. ही आपल्या शाळेची कॉलेजची परीक्षा नाहीये. तुम्हाला वाटेल की सर आम्हाला लहान मुलासारखं हे का सांगताय? कारण तुम्ही नव्याने या क्षेत्रामध्ये आलाय. इथे काय होतं, इथे काय चालतं, इथे काय चालत नाही हे आपल्याला आधीच कळलं पाहिजे. खूप लेट नको कळायला. सुरुवात करत असतानाच आपल्याला माहितीये की मी हा रस्ता पकडला तर तो माझ्या डेस्टिनेशनला जाणार आहे का? चालायला लागला आणि मध्ये गेल्यानंतर नको लक्षात यायला की हा रस्ता नव्हता, दुसरा रस्ता घ्यायचा होता. म्हणून आपण पहिल्यांदाच सांगतोय की ज्या बेसिक चुका आहेत, ज्या खूप छोट्या वाटतात पण त्या खूप मोठं नुकसान करू शकतात, अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाहीयेत. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण आपल्या क्वेश्चन कम आन्सर बुकलेटमध्ये ऍट एनी कॉस्ट आपलं नाव, आपली ओळख कधीही लिहायची नसते. बघा, नेम ऑफ द एक्झामिनेशन विचारलंय, तुम्ही लिहिलंय स्वतःचं नाव, चालत नाही. राईट. नेम ऑफ द एक्झामिनेशन लिहिलंय, तुम्ही तिथं लिहिला तुमचा रोल नंबर, चालत नाही. अलाउडच नाहीये तुम्हाला रोल नंबर किंवा तुमचं काय येतं लिहायचं. बरं, तुम्ही परत हुशार झाला की नाव लिहून तुम्ही खोडलं त्याला समजा, आणि असं खोडलं की तरी पण नाव दिसतंय, तेही चालत नाही. म्हणजे तुम्हाला वाटलं की आता मी लिहिलंय पण आता त्याला खोडतो, जास्त कसं घाण करायचं म्हणून मी एक दोन याच्यावरती रेष मारली फक्त, चालत नाही. आता फॉर एक्झाम्पल मी असं लिहिलं नाव, आणि मला वाटलं की आता नंतर लक्षात आलं की लिहायचं नाही, मी अशी एक लाईन मारली याच्यावर, हे नाव तरी पण विजिबल आहे ना, मग हे अलाउड नाही असं करायला. ओके. एकतर लिहायचं नाहीये, आणि असं केल्यानंतर तुम्हाला विजिबल ठेवता येणार नाही. मग काय, सुरुवातीच घाणपासून होते, असं करावं लागेल. मग चांगलं दिसेल का पेपर असं केल्यानंतर? सेम रोल नंबर लिहिला, पण 1 2 3 रोल नंबर लिहिला आणि चुकला म्हणून असं केलं, लिहायचं नव्हता, हे चालत नाही. म्हणजे नाव किंवा रोल नंबर सोडा, मी काय म्हणतोय की तुम्ही तुमची आयडेंटिटी, तुमची ओळख क्वेश्चन कम आन्सर बुकलेट वरती कुठेही कसल्याही प्रकारे दाखवू शकत नाही. फुल स्टॉप. काहीच करू शकत नाही तिथे तुम्ही, कारण तसं आयोगाने सांगितलं की यू आर नॉट अलाउड टू डू. बरोबर. कुठल्या धार्मिक खानाखुना करायचं नाहीये, शब्द वाक्य लिहायचे नाहीये, स्वतःची ओळख कुठल्याही स्वरूपामध्ये आपल्या आन्सर कम बुकलेट वरती आली नाही पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे, एकदा तुम्हाला सांगितलंय की या मार्जिनच्या बाहेर लिहायचं नाही म्हणजे लिहायचं नाही. विद्यार्थ्यांना काय सवय असते, आता मी जसं सांगितलं की आपल्याला उत्तर कशी लिहायची आहेत, नंतर आपण सगळं बघणार आहे की 150 वर्ड्स मध्ये किंवा 250 वर्ड्स मध्ये. 10 मार्कर क्वेश्चन असेल तर 150 मध्ये लिहायचा असतो, 15 मार्कर क्वेश्चन असेल तर 250 वर्ड्स मध्ये लिहायचा असतो. आणि याला खूप महत्व आहे बरं का. आता हे उगीच काही
दिले नाहीये तुम्हाला की एवढ्या शब्दामध्ये लिहा. तेवढ्या शब्दांमध्ये मुद्दे मांडायचे असतात, तरच तुमचा पेपर कम्प्लीट होतो, तरच तुम्हाला वेळ पुरतो. बरं, तुम्ही 150च्या ठिकाणी 300 शब्द लिहिले म्हणून जास्त मार्क मिळतात का? नाही, उलट कमी मार्क मिळते. का? तुम्ही सांगितलेल्या नियमांचं पालन करत नाहीये. तुम्हाला सांगितले 150 शब्दामध्ये लिहा, तुम्हाला सांगितले 250 शब्दांमध्ये लिहा. मग मुलं काय करतात? ओव्हर कॉन्शियस होतात, शब्दच मोजायला लागतात. म्हणजे लिहिली एक लाईन, 2-3 लाईन लिहिला केलं की शब्द 1, 2, 3, 4 इथे लिहितात, हा 10 शब्द झाले. परत खाली काहीतरी लिहिणार, मग म्हणा इथपर्यंत 50 शब्द झाले. हे असलं काही लोक करतात. 10 शब्द 45 असं अलाउड नाही. का? तुम्ही मार्जिनच्या पलीकडे लिहिताय आणि मार्जिनच्या पलीकडे काहीच लिहायला परमिशन नाही. लक्षातच ठेवायचं. ना इकडच्या मार्जिन मध्ये लिहायचंय, ना इकडच्या मार्जिन मध्ये लिहायचंय. काही लोकांना सवय असते, मी चालू प्रश्न किती वेळात संपतोय, म्हणजे मी म्हटलं की हा प्रश्न साधारण तुमचा 7 ते 8 मिनिटांमध्ये व्हायला पाहिजे, हा साधारण 9 ते 10 मिनिटांमध्ये व्हायला पाहिजे. मग विद्यार्थी काय करतात? टाइम लिहून ठेवतात. मी 10ला चालू केलाय, 10:25ला संपलाय. त्यांनी काय सांगितलंय की मॅटर्स इररिलेव्हंट टू आन्सर शुड नॉट बी रिटर्न. आन्सरशी संबंधित नसलेलं काहीही कुठेही लिहायचं नाही. मग किती शब्द झाले, किती वेळ लागला लिहायला, हे काही आन्सर नाही आपलं. त्यामुळे ते लिहायला आपल्याला परवानगी नसते. सिंपल गोष्ट काय लक्षात ठेवायची की मार्जिनच्या बाहेर काहीही लिहायचं नाही. धार्मिक काही लिहायचं नाहीये, स्वतःचं नाव ओळख लिहायची नाहीये, मार्जिनच्या बाहेर काहीच लिहायचं नाहीये, टाइम लिहायचा नाहीये, शब्द लिहायचे नाहीयेत, असं काही आपल्याला लिहायला अलाउड नाहीये. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा नियम आहे, तुम्हाला माहिती असेल की पेपर कसे कसे असतात. आपल्याला लँग्वेजचे पेपर असतात, म्हणजे इंग्लिश असू शकतो, मराठी आहे, त्याच्यानंतर निबंधाचा पेपर आहे, GS 1, 2, 3, 4 आहे, आणि मग ऑप्शनल आणि ऑप्शनल असे 9 पेपर आहेत टोटल. हे जे 2 पेपर आहेत, इंग्लिश आणि मराठी, हे आपले जसे शाळेमध्ये तुम्ही लिहिले त्याच्यामध्ये पत्रलेखन वगैरे असतं, लेटर रायटिंग वगैरे. त्या लेटर रायटिंग मध्ये बऱ्याच सॅल्युटेशन्स मध्ये आपल्याला नाव आणि सही करायची सवय असते बघा. yours faithfully, yours truly, yours sincerely लिहिलं नाव, तर अजिबात चालत नाही. म्हणजे पत्रामध्ये सुद्धा तुम्ही कुठेही तुमची ओळख दाखवायची नसते. शेवटचे सॅल्युटेशन्स करताय त्याच्यामध्येही तुमचं नाव, तुमचा रोल नंबर, तुमची सिग्नेचर ही बिलकुल आली नाही पाहिजे. जर तुम्ही असे काही मार्किंग करत असाल, ते असं गृहीत धरलं जाईल की तुम्ही ओळख दाखवण्यासाठी काही त्याच्यामध्ये खानाखुणा करताय. तुमची ओळख एक्झामिनरला दाखवण्यासाठी, आणि याच्यावरती खूप कडक कारवाई केली जाते. त्यामुळे कुठेही तुमचं नाव दिसेल, तुमचा रोल नंबर दिसेल, असं काहीही करू नका. ओके. 5वी गोष्ट आहे की बाबा डायरेक्ट इनडायरेक्ट एक्झामिनरला अपील काही करू नका. तुम्ही 10वी 12वीचे पेपर झाल्यानंतर बघा बातम्यांमध्ये येतं की आन्सर शीट मध्ये 100ची नोट ठेवलेली असते आणि की सर यावेळेस पास करा, है ना, असं तुम्ही बातम्या वगैरे ऐकली असते. आता इकडं पण काय करतात की सर मॅडम प्लीज मला पास करा, माझा लास्ट अटेम्प्ट आहे. असलं काहीही मेसेज लिहायचे नाहीत एक्झामिनरला. खूप लोक करतात हे. आणि बघा, हे कुणीही तुम्हाला, कुठलाच क्लास तुम्हाला हे सांगणार नाही, कारण त्यांचा कन्सर्नच नसतो. हे ते आपलं शिकवायला चालू करतात पहिल्या दिवसापासून, आणि मग 2-2 वर्षांनी मुलं जेव्हा पहिल्यांदा परीक्षा देतात अशा चुका करून येतात की मी लिहिलं अरे एक्झामिनरला. असलं अलाउडच नाहीये. काय तुम्ही कुठल्याही प्रकारचं असं इंडिव्हिज्युअल मेसेजेस कुठल्याही एक्झामिनरला लिहू शकत नाही की पास करा, लास्ट अटेम्प्ट आहे ना, म्हणजे काय होईल, लग्न ठरलंय माझं, लग्न मोडेल नाही झालं तर, असले काही पण मेसेजेस लोक लिहितात. तर हे तुम्हाला बिलकुल अलाउड नाही हे असलं लिहायला वगैरे. कुठलाही पर्सनल मेसेज एक्झामिनरच्या नावे लिहायचा नाही, आणि लिहिला तर त्याचा इम्पॅक्ट होत असतं. आता बघा, तुम्ही म्हणाल की सर या गोष्टी करायच्या नाही, ठीक, पण जर समजा एखादा त्याला करत असेल तर काय होतं? ओके, अजून 2 गोष्टी राहिल्या. तुम्ही जेव्हा फॉर्म भरता तेव्हा फॉर्म मध्ये तुम्हाला लँग्वेज चूज करायची असते की तुम्ही कोणत्या भाषेमध्ये उत्तर लिहाल.
आता याच्यामध्ये सुदैवाने काय करता येतं आपल्याला, जीएस मध्ये तुमची लँग्वेज वेगळी असू शकते आणि ऑप्शनल मध्ये तुमची लँग्वेज वेगळी असू शकते. जीएस मध्ये वेगळी लँग्वेज आणि ऑप्शनल मध्ये वेगळी लँग्वेज. का? काही ऑप्शन असे आहेत की ते फक्त इंग्लिशमध्येच देता येतात. मी नंतर एमपीएससीचं जे नोटिफिकेशन आहे त्याच्यावरती मी मागे 3-4 महिन्यापूर्वी युट्यूबवरती सविस्तर व्हिडिओ घेतलाय की जेव्हा एमपीएससीने स्ट्रक्चर टाकलं होतं परीक्षेचं, ते स्ट्रक्चर मी डिटेलमध्ये डिस्कस केलंय तिथे. त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट कळतं की काही ऑप्शन्स हे इंग्लिश मध्येच द्यायचे असतात. त्यांना ऑप्शनच दिले नाही की मराठीमध्ये द्या म्हणून. टेक्निकल विषय जे असतात ते मराठीमध्ये देऊ शकत नाही. लोकांना फिजिक्स घ्यायचं आणि विचारतात सर मराठीमध्ये लिहिलं तर चालेल का? कसं चालेल? हा, काही विषय आहेत की ते कंपल्सरी तुम्हाला इंग्लिश मध्येच लिहायचे असतात आणि म्हणून आपल्याला जीएस साठी एक लँग्वेज आणि ऑप्शनल साठी दुसरी लँग्वेज असं करता येऊ शकतं. समजा तुम्ही निवडली की जीएस तुम्ही फॉर्म मध्ये भरलं, मी मराठीमध्ये लिहिणार आहे ना, ऑप्शनल मी इंग्लिश मध्ये लिहिणार आहे. फिक्स फायनल झालं. आता फॉर्म भरला, सबमिट झाला म्हणजे फायनल झालं. आता याच्यामध्ये काही चेंज होऊ शकत. एकदा फॉर्म भरला आपण की तो फायनल आहे, त्याच्यात काही चेंज होऊ शकत नाही. मग तरी विद्यार्थी काय करतात, काही गोष्टी इंग्लिशमध्ये लिहितात, काही मराठीमध्ये लिहिलंय थोडं. असं बिलकुल चालत नाही. ज्या भाषेची निवड तुम्ही केलेली आहे त्याच भाषेमध्ये तुम्हाला उत्तरं लिहावी लागतात. आणि आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम महाराष्ट्रामध्ये तो होणार आहे का आपलं शिक्षणच वेडवाकडं झालंय. सुरुवात झाली मराठी माध्यमामध्ये, मग आईवडिलांना मधूनच इंग्लिशचं खूप हे झालं, मग त्यांनी टाकलं इंग्लिशला. इंग्लिश कळत नाही, काढलं, टाकलं सेमीमध्ये. 10वी-12वी झाली, त्यातनं करायला गेलो इंजिनिअरिंग. आपण इंजिनिअरिंग झालं इंग्लिशमध्ये. म्हणजे कुठेच पॅटर्न नाही आपला. आपण धड इंग्लिशमध्ये पण नीट केलं नाही, धड मराठीमध्ये पण नीट केलं नाही, मध्येच कुठेतरी आपण चाललो होतो. काही लोकांचं बघ, शिक्षण सगळं मराठीमधनं झालंय आणि पुढे जाऊन ग्रॅज्युएशनला इंग्लिशमध्ये सगळं केलंय. मग आता इथं आल्यानंतर सगळ्यांचं कन्फ्युजन असतं की अरे मग मी भाषा कुठली निवडू. कारण आपलं काय झालंय, ऐकायचंय मराठीमध्ये, लिहायचं इंग्लिशमध्ये. कारण आपल्या इंग्लिश मिडियम शाळेमध्ये शिकवतात मराठीमध्ये, आपण लिहितो इंग्लिशमध्ये. हे असलं उलट सुलट आपलं शिक्षण झालेलं आहे. मग आपली प्रोसेस काय, वी थिंक इन मराठी, राईट, वी कन्वर्ट इट टू इंग्लिश अँड देन वी राईट ऑन पेपर. अशी परिस्थिती आपली. विचार करायचा मराठीत, त्याला ट्रान्सलेट तोडकं मोडकं करायचं इंग्लिशमध्ये आणि मग पेपरवरती लिहायचं. मग आता बोलत बोलत जेनझी लोकांची लँग्वेज अशी झाली, अर्धी मराठी अर्धी इंग्लिश मधून तिसरीच काहीतरी लँग्वेज निर्माण झालेली आहे. पेपरमध्ये कॅज्युअलनेस चालत नाही. जे माध्यम तुम्ही निवडलंय त्याच माध्यमामधनं लिहायचंय, विचारपूर्वक माध्यम निवडायचंय. कारण तुम्हाला जीएस मध्ये पण सायन्स अँड टेक सारखे विषय आहेत, राईट. तुम्हाला पर्यावरणासारखा विषय आहे, तुम्हाला पॉलिटी सारखा विषय आहे, इकॉनॉमी सारखा विषय आहे. वेळ घ्या ना, सुरुवातीचे काही महिने लेक्चर्स करा, अंडरस्टँड. तुम्हाला त्या भाषेत समजताय का, तुम्हाला त्या भाषेमध्ये एक्सप्रेस करता येईल का, तुम्हाला त्याच्यामध्ये लिहिता येईल का, या विचारा अंती निर्णय घ्या. तुम्हाला उद्याच कोणी म्हणणार आहे का भाषा निवडा म्हणून? नाही. भाषा आपल्याला कधी निवडायची आहे, जेव्हा आपण परीक्षेसाठी फॉर्म भरणार आहे तेव्हा. मग आता घाई करू नये, कारण काय होतं, विद्यार्थी परत येतात 6 महिन्यांनी की सर मी घेतली होती भाषा पण आता मला त्यातनं एक्सप्रेसच नाही करता येत आहे. कारण मी म्हटलं ना, एव्हरीथिंग इज अबाउट हाऊ यू पुट युअर थॉट्स ऑन पेपर. की तुम्ही तुमचे विचार पेपरवरती किती इफेक्टिव्हली मांडू शकता, त्याची ही परीक्षा आहे. आणि मग भाषेमधलं कन्फ्युजन नको. जो काही वेळ घ्यायचा आहे तुम्हाला तो सुरुवातीच्या काळालाच घ्यायचा आहे आपण. म्हणून म्हटलं सुरुवातीला लगेच पहिल्या महिन्यामध्येच डिसाईड केलं. काही लोकांचं आजच डिसाईड होतंय की मी ह्याच भाषेत लिहिणार. घाई करू नका, वेळ लागू द्या, लेक्चर्स करा थोडे, राईट. एखादा टेक्निकल शब्द असेल त्याला मराठीमध्ये पर्यायी शब्द आपल्याला शोधावा लागेल, त्याला ऑप्शन नाही. नोट्स मधनं प्रॅक्टिस करावी लागेल. काही विद्यार्थ्यांना वाटेल की सर माझं मराठी खूप चांगलं नाहीये, ओव्हर द टाइम बिल्ड केल्यानंतर होणार आहे. काही लोकांना वाटेल सर माझं इंग्लिश चांगलं नाहीये, तेही बिल्ड केल्यानंतर तयार होणार आहे. अशी कोणती भाषा असते की आपल्याला जन्मजात येतच होती?
सगळ्याच भाषा तर आपण शिकलोच ना. मग आपण त्याच्यावरती काम केल्यानंतर आपल्याला इंग्लिश सुद्धा येणार आहे चांगली, आपल्याला मराठी सुद्धा येणार आहे चांगली. आणि लँग्वेज कुठली निवडू हे दुसऱ्यांना विचारू नका. माझ्याकडे बरेच ऑफलाईनची मुलं येतात की सर आम्ही कुठली भाषा घ्यावी. त्यांना मी सांगत असतो की भाषा कुठली घ्यायची हा निर्णय माझा नसायला पाहिजे, ना तुझ्या मित्राचा असला पाहिजे, ना कुठल्या दुसऱ्या फॅकल्टीचा असला पाहिजे. हा निर्णय सर्वस्वी तुझा वैयक्तिक असला पाहिजे. कारण तू कसं विचार करतोस, तू काय लिहितोस हे मला नाही माहितीये, हे तुझ्या मित्राला नाही माहितीये, हे तुलाच माहितीये. आणि जर समजा तुला पण माहित नाही की आता मी कुठली भाषा निवडू, तर टेस्ट करायला सुरुवात कर, स्वतःला टेस्ट कर, लिहून बघ, वाचून बघ, एक्सप्रेस करून बघ, तुला कळेल मग कुठल्या भाषेमध्ये मला येतं. पण आज लगेच घाई गडबडीत कोणाचं शिक्षण थ्रू आउट इंग्लिश झालंय आणि दे आर कम्फर्टेबल की बाबा मी इंग्लिशच घेणार आहे. कोणाचं शिक्षण थ्रू आउट मराठी झालंय मग तो कम्फर्टेबल आहे, ठीक आहे आता मी मराठीच घेणार आहे. पण मग ऑप्शनल घेताना तुम्हाला असाच घ्यावा लागेल ना की जो मराठीमधनं लिहिता येऊ शकतो. किंवा जे मराठी माध्यम निवडत आहेत तर त्यांचा ऑप्शनल असा नसावा की मग तो इंग्लिशमध्येच लिहायचा आहे. तर ह्या भाषेच्या बद्दल आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे. हा सगळ्यात क्रिटिकल मुद्दा आहे बरं का. पुढे जाऊन याच्यामध्ये कन्फ्युजन नको. जो काही विचार करायचा आपल्याला तो आत्ताच करायचा. कारण मला माहितीये की आम्हाला सांगायला पण किती अडचण आहे नंतर, की 6 महिन्यानंतर 8 महिन्यानंतर जेव्हा कुणी येतं आणि मग आता भाषा चेंज करायची आहे, त्याला नाही पण म्हणू शकत नाही कारण तो कम्फर्टेबल नाही त्या भाषेमध्ये. आता विचार करा, मागे 6-8 महिन्यामध्ये तुम्ही केलेलं सगळं वाया जाणार आहे. तुमचे एफर्ट, तुमची एनर्जी, तुमचा टाइम सगळं वेस्ट जाणार आहे. त्यामुळे घाई करू नका. राईट? 1 महिना घ्या, कोणाला वाटलं 2 महिने लागतायत, 2 महिने घ्या. मग डिसाईड करा की लँग्वेज कुठली निवडायची. त्याच्या आधी लँग्वेज फायनल करू नका. ओके? क्लिअर आहे हे सगळ्यांना आता? मी तुमचे क्वेश्चन्स घेणार आहे शेवटी. शेवटचा मुद्दा आहे की आपण काय म्हटलं, त्यांनी सांगितले राईट इन इंक, पेनने लिहा, पेन्सिलने उत्तरं लिहू नका. क्लिअर आहे इन्स्ट्रक्शन. तुम्ही अर्ध पेन्सिलने लिहिलं, अर्ध पेनने लिहिलं, नॉट अलाउड. पेन्सिलने लिहायचंच नाही. पेन्सिल फक्त डायग्राम करण्यासाठी, स्केच करण्यासाठी वापरू शकता, लिहिण्यासाठी नाही. तुम्हाला सांगतो नंतर आपण मी काही सॅम्पल टॉपरचे पेपर्स वगैरे पण दाखवणार आहे तुम्हाला. आपल्याकडे एवढा वेळच नाही की मी पेन्सिल पेन चेंज करत बसलोय. सरळ पेननी डायग्राम काढले तरी चालतं. ओके? त्यामुळे पेन्सिल आणि पेन अशी वापरली वेगळं चालत नाही. पेननीच लिहायचं असतं. तुम्ही इंक सुद्धा बदलू नका. जर तुम्ही सुरुवात केली ब्लॅक पेननी लिहायला, शेवटपर्यंत ब्लॅकनी लिहा. जर तुम्ही सुरुवात केली ब्ल्यू पेननी लिहायला, शेवटपर्यंत ब्ल्यू पेननी लिहा. मी म्हणून म्हटलं नाही, ही परीक्षा आपल्या शाळा कॉलेज सारखी नाहीये. इथे एक सिरियसनेस पाहिजे आपल्याला. काही गोष्टी खूप स्ट्रिक्टली करणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये जर आपण काही चुकलो तर त्याचे परिणाम काय होतात, तर काही होऊ शकतात. तुमचं वर्ष वाया जाऊ शकतं. तुमच्या रिझल्ट वरती त्याचा परिणाम होऊ शकतो. त्या परिणामाकडे जायच्या आधी शेवटचा मुद्दा आहे की हँडरायटिंग कशी असावी. तर त्यांनी काय सांगितलं की बॅड आणि इलिजिबल हँडरायटिंग मध्ये लिहू नका. म्हणजे वाचनीयच नाहीये, काय लिहितं हे कळतच नाही एक्झामिनरला. मग एक्झामिनर वैतागणार आहे. ही एक्झाम कशी आहे, समजा तुम्ही उत्तर लिहिलं आणि 10 लोकांकडे चेक करायला दिलं. ती 10 लोक त्या उत्तराला एक समान जज करतील का? एक समान मार्क देतील का त्याला? नाही देणार. का? त्या 10 लोकांचा पर्स्पेक्टिव्ह किंवा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. त्या वेगळ्या दृष्टिकोनातनं त्या प्रश्नाकडे बघताय. बरोबर ना? मग एक्झामिनरला खुश करणं हे आपलं काम आहे. कसं करायचं आपण डिटेलमध्ये बघणार आहे पुढे. पण त्याचा सगळ्यात एक कारण मूड ऑफ करण्याचं. काय पण लिहिले अक्षर काही कळतच नाहीये. तो काय एकदम भिंग लावून वाचणार नाहीये तुम्ही काय लिहिलंय. तो काय करेल, सरळ काय तुम्हाला जिथं 5 मार्क द्यायचे होते तिथं 1च मार्क देईल किंवा अर्धाच मार्क देईल तुम्हाला. किती मोठं नुकसान आहे बघा. त्यामुळे हँडरायटिंग कशी असली पाहिजे, रीडेबल, वाचनीय. आता ही काय हस्तकलेची स्पर्धा नाहीये, तर खूपच कोरीव रेखीव काढली आहे, टाइमच नाहीये.
कारण इमॅजिन करा, तुम्हाला खूप छोटस गणित सांगतो जे तुम्हाला कदाचित अजून डोक्यामध्ये नसेल. 150 वर्ड्स याचे असतात आपल्याला 10 क्वेश्चन आणि 250 वर्ड्स याचे असतात आपल्याला 10 क्वेश्चन्स, राईट? म्हणजे हे 1,500 शब्द, हे 2,500 शब्द. तुम्हाला लिहायचे किती? 4,000 शब्द. किती? 3 तासामध्ये. कधी आयुष्यात लिहिलं एवढं? कधीच नाही, ना शाळेमध्ये ना कॉलेजमध्ये. 3 तासामध्ये 4,000 शब्द लिहायचे. हा जोक नाहीये, लक्षात ठेवा. हे प्रॅक्टिस करूनच येऊ शकत. आणि दिवसामध्ये 2 पेपर द्यायचे. एका दिवसात 2 पेपर द्यायचे म्हणजे 8,000 शब्द लिहायचे. आता या सिच्युएशन मध्ये हे बघा, 8,000 शब्द लिहित असताना आपली काय एकदम चांगलं हँडरायटिंग येणार आहे का? नाही. पण चांगली नाही आली म्हणून वाचनीयच नाहीये, वाचताच येत नाही अशी पण नको. थोडी स्पष्टता त्याच्यामध्ये असली पाहिजे. जसं मी म्हटलं की क्वेश्चन प्रिंट केलेला असतो, तुम्ही तो क्वेश्चन कॅन्सल करायचा नाही. समजा त्यांनी सिक्वेन्स दिलाय 1 2 3 4 जो काय असेल तो, राईट? तुम्हाला वाटलं की मला 5वा क्वेश्चन पहिल्यांदा लिहायचा आहे, डायरेक्ट इथं जाऊन आन्सर लिहायला चालू करा. पहिला कॅन्सल केला, इथं 5वं लिहिलं, तुम्ही परत क्वेश्चन लिहिला मग त्याला आन्सर लिहायला लागला. अलाउड नाही. जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स तुम्हाला ठेवावा लागतो, चेंज करता येत नाही. त्यामुळे क्वेश्चन स्ट्राईक आउट केलाय, स्वतःचाच क्वेश्चन काहीतरी लिहिलाय मग आन्सर लिहायला लागलाय, अलाउड नाही. जिथं क्वेश्चन दिलेला आहे त्याच ठिकाणी त्याचं उत्तर तुम्ही लिहायचं, त्याला खाडाखोड करायची नाही. ओके? आणि परत डायग्राम असले, रांगोळी बघा. आपल्याला तर बसलोय विचार करत काय करायचं, तर आपली सवय असते बघा, पेपरवर काहीतरी करत बसलोय, चित्र काढताय. मुलींना विशेषतः फुलं काढत बस, रांगोळी काढत बस, करायचं नाही. ना इकडं छोटं मोठं करायचं, नाही तर कुठं पेपरमध्ये करायचं मध्ये. हे करणं म्हणजे पण असं गृहीत धरलं जाऊ शकतं की तुम्ही काही इंडिकेशन देताय, ओळख सांगताय की हा पेपर माझा आहे. त्यामुळे असल्या रांगोळी, डिझाईन, फुलं, फळं काहीही काढायची नाही. क्लिअर आहे? तसे स्पष्ट इन्स्ट्रक्शन्स आपल्याला दिलेले आहेत. ओके? एखादी गोष्ट कॅन्सल करायची असेल, तर तुम्हाला लिहिता लिहिता चुकलं, समजा चुकू द्या, काही फरक नाही. त्याला काय करायचं? बॉक्स करायचा असा आणि चेक कसा कॅन्सल करतो आपण तसं कॅन्सल करायचं. त्याच्यामध्ये लिहायचं CA असं कॅन्सल लिहायचं आणि 2च रेषा ओढायची. आपण काय करतो, चुकलं की शाळेतली सवय लागली, राईट? काही मुलं असं करून काही पण करतात. असलं करायचं नाही. सरळ त्याच्यामध्ये कॅन्सल हा शब्द लिहायचा आणि 2 रेषा मारायच्या अशा, जसं आपण चेक कॅन्सल करतो आपला, सेम तसं. हे असल्या पद्धती करायच्या नाही. का? हे स्पष्टपणे आयोगाने सांगितलंय बरं का असं. म्हणून आणि त्यांनी सांगितलेल्या कुठल्याही इन्स्ट्रक्शनचं जर उल्लंघन आपण केलं तर काय परिणाम होतो, हे याचं एक जिवंत उदाहरण मी तुम्हाला दाखवतो इथं. हे UPSCचं मार्कशीट आहे. तुम्ही जर या विद्यार्थ्याचे मार्क बघितले तर एक्सिलेंट आहे. मग ते एसे मध्ये असू द्या किंवा सगळ्या GSच्या पेपर्स मध्ये बघा. ऑप्शनल मध्ये PSIR ऑप्शनल आहे याचा. PSIR मध्ये किती? जवळजवळ 250 मार्क आहेत. इंटरव्ह्यू मध्ये 176 मार्क आहेत आणि टोटल त्याशी 974 आहे. कधीच्याही वर्षाचा UPSCचा रिझल्ट जाऊन बघा. ज्या विद्यार्थ्याला 50% मार्क मिळालेले असतात ना, तो ऑलमोस्ट ऑल इंडिया टॉपर असतो. 1000च्या आसपास मार्क मिळाले की ऑल इंडिया टॉपर असतो. या विद्यार्थ्याला 974 मार्क आहेत, पण त्याला 25 मार्काची पेनल्टी लागली. 1000 मार्कांमध्ये तो टॉपर झाला असता. 25 मार्कांची पेनल्टी लागली का? मार्क्स डिडक्टेड फॉर व्हायलेशन ऑफ कमिशन्स इन्स्ट्रक्शन.
आयोगाने दिलेल्या नियमावलीचं पालन न करणं, 25 मार्क मायनस केले. फक्त एवढंच नाही, निकाल काय लागला? नॉट रिकमेंडेड. काय निकाल आहे? नॉट रिकमेंडेड. जो ऑल इंडिया टॉपर असायला पाहिजे होता, ही इज नॉट रिकमेंडेड. ही आहे शिक्षा. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी नाही फॉलो केल्या, हे होणार आहे. मला सांगा, आता हे एका वर्षाने शिकण्यापेक्षा पहिल्या लेक्चरमध्ये शिकणं गरजेचं आहे ना. म्हणून म्हटलं की काय करायचं यापेक्षा काय करू नका, हे खूप महत्वाचं आहे. हे फक्त आज पाया आपण सुरुवात करतोय. उद्या हळूहळू त्याच्यावरती सगळं आपण बिल्ड करत जाणार आहोत. कॅन वी चूज इंग्लिश मीडियम फॉर ऑप्शनल पेपर अँड मराठी मीडियम फॉर रायटिंग जनरल स्टडीज? ऑफकोर्स येस. मी तेच म्हटलं की आपण करू शकतो. आणि दोघांचे उत्तर सेमच आहे की आपण ऑप्शनल साठी वेगळी आणि जीएस साठी वेगळी भाषा निवडू शकतो. कारण मी म्हटलं की काही ऑप्शनल्सच असे आहेत की ते फक्त इंग्लिशमध्ये देता येतं, त्याला मराठीमध्ये देण्याचा ऑप्शनच नाहीये. तर ते कसं आपण पुढे गेल्यानंतर ते तुम्हाला तेही सांगेन मी. जेव्हा आपण स्ट्रक्चर डिस्कस करू एक्झामचं, त्यावेळेस आपण हे बघूया. उद्या लेक्चरची सुरुवातच वर्ड लिमिट पासून होईल. तुमच्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये की मी म्हणतोय की वरती दिलेले असतात शब्द आणि ते तेवढे शब्द झालेत कसे, हे आपण उद्या डिस्कस करू. येस, यू कांट काउंट द वर्ड्स, आय नो. आय टेल यू व्हॉट टू डू. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.